बालमित्रांनो नमस्कार. ग म भ न मराठी भाषा कार्यशाळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवसापासून पुढे आठवडाभर म्हणजे मराठी भाषा गौरव दिवसापर्यंत आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मराठी भाषेसंबंधी खूप वेगवेगळ्या रंजक आणि माहितीपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा पहिला भाग आहे की यामध्ये आपण मातृभाषा दिनाबद्दल जाणून घेणार आहोत. तर बालमित्रांनो, दरवर्षी 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मातृभाषेचं संवर्धन करण्यासाठी तसंच भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणं या उद्देशानं युनेस्कोद्वारे 1999मध्ये हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. बांगलादेशमध्ये 1952मध्ये भाषेसाठी शहीद झालेल्यांना श्रद्धांजली म्हणून जगभरात हा दिवस पाळला जातो. आता भाषा हे केवळ संवादाचं, संपर्काचं माध्यम किंवा दोन व्यक्तींना एकमेकांशी दुवा साधण्यासाठी लागणारी अक्षरांची किंवा शब्दांची गुंफण नाही बरं का. तर मित्रांनो, भाषा ही एक परंपरा आहे. भाषा हा एक संस्कार आहे. भाषा ही एक संस्कृती आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपली मातृभाषा जपली पाहिजे. आता 1952मध्ये बांगलादेशात असं काय बरं घडलं होतं की हा दिवस युनेस्कोला जागतिक मातृभाषा दिवस म्हणून जाहीर करावा लागला, याबद्दल आपण आता जाणून घेऊ. तर मित्रांनो, 1952मध्ये पूर्व बंगाल म्हणजेच आताचा बांगलादेश इथं बंगाली भाषा आंदोलन झालं होतं. बंगाली भाषेला त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पाकिस्तानची सहराजभाषा म्हणून मान्यता मिळवून देणे हा आंदोलनाचा उद्देश होता. आता तुम्ही म्हणाल की पाकिस्तान एका दिशेला आणि बांगलादेश दुसऱ्या दिशेला, तरी दोन भिन्न भौगोलिक प्रदेशांमध्ये सहराजभाषा करण्याचा उद्देश तरी काय? तर 1947मध्ये भारतीय उपखंडाच्या विभाजनानंतर जेव्हा ब्रिटिश भारतातनं निघून गेले तेव्हा पाकिस्तानचं अधिराज्य निर्माण झालं. तेव्हा ते विविध वांशिक आणि भाषिक गटांनी बनलेलं होतं. भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानशी संलग्न नसलेल्या पूर्व बंगाल प्रांतात प्रामुख्याने वांशिक बंगाली लोकसंख्या होती. मग 1948मध्ये पाकिस्तानच्या अधिराज्य सरकारने पूर्व पाकिस्तान किंवा पूर्व बंगालच्या इस्लामीकरणाचा भाग म्हणून एकमेव उर्दू भाषेला राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केलं. शिवाय बंगाली भाषेसाठी फारसी आणि अरबी लिपीचा वापर करावा किंवा बंगाली पद्धतीने रोमन लिपीचा वापर करावा किंवा थेट अरबीला राज्यभाषा करावा असं प्रस्ताव मांडला. त्यामुळे पूर्व बंगालमधल्या बंगाली भाषक जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झालं. या पेटलेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांना मारलं. यात काही विद्यार्थीसुद्धा मरण पावले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समाजात अशांतता निर्माण झाली. वर्षानुवर्ष चाललेल्या या संघर्षानंतर सरकारने माघार घेतली आणि 1956मध्ये बंगाली भाषेला अधिकृत दर्जा दिला. युनेस्कोने भाषा चळवळ आणि जगभरातील लोकांच्या वांशिक भाषिक हक्कांना श्रद्धांजली म्हणून 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला. आता या दिवसानिमित्ताने आपण काय काय करू शकतो? तर बालमित्रांनो, ग म भ न मराठी भाषा कार्यशाळेकडून आम्ही सगळ्या लहान मुलांना आवाहन करू इच्छितो की हा मातृभाषा दिवस असल्यामुळे तुम्ही की नाही वहीच्या एका कागदावर आपल्या आईबद्दलची भावना व्यक्त करणारं एक छानसं पत्र तुमच्या आईला लिहा आणि हे पत्र ईमेलमध्ये अटॅच करून आम्हाला पाठवा. आणि फक्त कागदावर ते पत्र लिहा बरं का. ते पाठवण्याचं काम तुमचे आईबाबा करतील. आमचा मेल ID लिहून घ्या, gmbn2025@gmail.com. मित्रांनो, ही मातृभाषा दिनाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. आणि बरं का, यापुढचे मराठी भाषेबद्दलचे सगळे रंजक
पॉडकास्ट व्हिडिओ ऐकायला विसरू नका आणि आपल्या गमभन मराठी भाषा कार्यशाळेच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.